नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे असं कसं. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, असं कसं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसलं नाव? काय आहे ना, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला पण तुमच्यासारखेच खूप प्रश्न पडायचे की मम्मी हे असं कसं असतं ग, पप्पा हे असं का असतं, असे प्रश्न विचारून विचारून त्यांना अगदी भंडावून सोडायचे मी. मला माहित आहे तुम्हाला पण हे असे कसेवाले प्रश्न सतत पडत असणार, आणि म्हणूनच तुमच्या अशा अतरंगी प्रश्नांची मजेदार उत्तरे तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर चला चालू करूया सुसाट वेगाने आपल्या भन्नाट व्हिडिओला. आता जस्ट आपण मे महिन्यात एंट्री केली आहे. खरं तर हा महिना आपल्या सर्वांचाच फेवरेट महिना, कारण या महिन्यात आपला हॉलिडे मोड ऑन झालेला असतो. सुट्टीत खूप सारे प्लॅन्स केलेले असतात, मग ती फॅमिली ट्रिप असो, मामाचे गाव असो, गावची यात्रा असो किंवा एखाद्या वॉटर पार्कची व्हिजिट असो. प्लॅन्स आधीच रेडी असतात. त्या प्लॅन्ससाठी आपण बॅग पॅक करून निघणार, तेवढ्यात अचानक आभाळ भरून येतो, थोडासा अंधार पडतो, भूतासारखे वारे वाहू लागते आणि आपल्या प्लॅन्सवर पावसाचे पाणी धो धो पडणार असे वाटू लागते आणि मनात येतं, याला पण आत्ताच यायचे होते का? हो, असाच असतो हा उन्हाळ्यात पडणारा पाऊस. अचानक आपल्याला सरप्राईज देणारा, आपले प्लॅन्स पोस्टपोन करायला लावणारा किंवा पूर्णपणे नवा प्लॅन करायला लावणारा. आपल्या देशात या पावसाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत बरं का. केरळ, कर्नाटक राज्यात याला चेरी ब्लॉसम म्हणतात, तर पश्चिम बंगालमध्ये नॉर्वेस्टर. तसंच आपल्या महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात याला वळवाचा पाऊस म्हणतात, तर कोकणात आम्रसरी. जितकी ठिकाणं तितकी नावं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पावसाळ्यात पाऊस पडतो हे ठीक आहे, पण उन्हाळ्यात का बरं पाऊस पडत असेल? तर चला बघूया या पाठीमागं नक्की काय कारण आहे ते. तुम्हाला सर्वांना वॉटर सायकल म्हणजे जलचक्र माहित आहेच. यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, म्हणजेच बाष्पीभवन होते आणि त्याचे रूपांतर ढगात होते. आता उन्हाळ्यात सूर्याची उष्णता जास्त असते, त्यामुळे पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. साहजिक आहे, जिथे जास्त पाणी साठा तिथे जास्त बाष्पीभवन. आता मला सांगा, आपल्या इकडे म्हणजेच पूर्ण भारतात जास्त पाणी साठा कोणता आहे? बरोबर ओळखलत, समुद्र. उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्याची भरपूर प्रमाणात वाफ होते व ढग तयार होतात, म्हणूनच कोकणात किंवा समुद्रावर जास्त दाबाचा पट्टा तयार होतो आणि याच्या तुलनेत जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. हे बाष्पयुक्त वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहताना मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणतात. हे वारे जमिनीवरून वाहताना वरच्या दिशेने जातात, त्यामुळे वारे जसजसे वर जातात तसे त्यांची बाष्पधारण क्षमता म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते व वाऱ्यातील बाष्पाचे घनरूप पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडतो, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो. आता आलं का लक्षात उन्हाळ्यात पाऊस का पडतो ते? पण एक फॅक्ट आपल्यापैकी कोणीच नाकारू शकत नाही, उन्हाळ्यातील पहिल्या पावसाची मजाच वेगळी आहे. मग ती मजा कोणी पावसात भिजण्यात घेते, तर कोणी घरात बसून मस्तपैकी मातीचा सुगंध घेत चहा भजी खाऊन घेते. पटतंय ना? तुम्हाला अजून एक गंमत सांगू का? जेव्हा वळवाचा पाऊस पडायच्या आधी जोराचे वारे सुटून आभाळ गडगडायला लागायचे ना, तेव्हा आम्हाला आमची आजी बोलायची, वर आभाळात म्हातारी दळण करतीये म्हणून ढगांचा आवाज येतोय, आणि आम्हाला ते पटायचं सुद्धा. तुम्हाला तुमची आजी काय सांगते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजचा आपला सायन्स डोस इथेच थांबूया. जर का आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते नक्की विचारा कमेंट्स मध्ये. आपण ते लवकरच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि लवकरच असा अजून एक इंटरेस्टिंग सायन्स डोस घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.